भिवंडी तालुका पीसे गांव श्री हनुमान मंदिर पर श्री हनुमान जन्मोत्सव समारोह के शुभ अवसर पर पीसे गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा अखंड हरिनाम सोहला का आयोजन दिनांक 10 अप्रैल 2025 से 13 अप्रैल 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, हरिपाठ, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। मग आपण काय करायचं, स्वर्गातल्या देवांना त्यांना काला पाहण्याचा अधिकार आहे, आपल्याला खाण्याचा अधिकार। तुम्ही मला ते मंडपात काय येत नाही महाराज, ते मंडपात फक्त दोनच लोकांना घाबरतात, दोन लोकांना घाबरतात। त्यांना पण इच्छा आहे मंडपात येण्याची, पण त्यांचा अधिकार नसल्यामुळे ते स्वर्गातले देव इथे येऊ शकत नाही। कुठे? काला पाहण्याकरता, म्हणून ते लांबून पाहतात। ते का मंडपात येत नाही? तर दोन लोकांना घाबरतात। कुणाला घाबरतात स्वर्गातले देव? तुमचा अंदाज काय? कुणाला घाबरतात? कुणाला? बाबा म्हणतात, तुम्हीच सांगा। बरोबर, तुम्हाला कशाला बोलवलं? विठाला दोन महिना आधी तारीख दिली ना त्याच्यासाठी, ते सांगायसाठी। कुणाला घाबरतात महाराज स्वर्गातले देव? पहिली गोष्ट महाराज, तुम्हाला असं वाटतं टाळकरींना घाबरतात, चूक। आणि म्हणून काल्याच्या कीर्तनाला असे टाळकरी सभोवती उभे करायचे असतात, कारण स्वर्गातल्या देवांनी आतमध्ये प्रवेश करू नये म्हणून। आता टाळकरी कमी असले पडदे लावायचे असतात, हा एक बाब। बऱ्याच ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला लोक पडदे काढतात, गर्दीच एवढी होती त्याला करणार का? आणि गरमच एवढं व्हायला लागलं, ते फॅन सुद्धा काही करायला तयार नाही। बरोबर का चूक? तरी म्हणा महाराज, ते लांब उभे राहतात, मंडपात येण्याचा प्रयत्न करतात, पण ते टाळकऱ्यांना घाबरतात असं तुम्हाला वाटत असेल तर चूक। टाळकऱ्यांना घाबरत नाही, गायक वृंद आपल्यालाही घाबरत नाही। मृदुंग वाजत तुम्हाला नाही, बोलत कीर्तनकार बोलत अजिबात नाही। श्रोतेवर जर तुम्हाला असं वाटत असेल आता तुमचा नंबर आला असेल, तुम्हाला पण नाही घाबरत। कोण? स्वर्गातले देव आहेत महाराज, ते कसे घाबरतील? फक्त दोनच जणांना घाबरतात स्वर्गातले देव। पहिली गोष्ट म्हणजे कीर्तनासाठी ज्यांनी वीणा घेतलाय महाराज, त्यांच्या वीणाकडे पाहून आणि त्यांच्या पेट्याकडे पाहून ते आदर करतात, लांब हात जोडून उभे राहतात आणि आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात स्वर्गातले देव। तुम्हाला पुरावा सांगेन याच्याकरता, ऐका। एक वीणेकरांना पाहतात आणि त्यांचा वीणेकरांचा आदर म्हणून ते घाबरतात, जिथे त्यांना येण्याचा अधिकार नाही। दुसरी गोष्ट, मंडपात येत नाहीत, घाबरतात। दुसरी गोष्ट महाराज, कीर्तन करायच्या पाठीमागे जे चौदार आहेत, चौदार असतात, त्या चौदारांच्या हातामध्ये राजदंड असतो, त्या राजदंडाला पाहून महाराज ते स्वर्गातले देव घाबरतात। म्हणून माझी विनंती, आपण परमार्थाला जोपासणारी मंडळी आहात, काल्याच्या कीर्तनाला शक्यतो चौदाराशिवाय कीर्तन करायचं नाही। म्हणजे स्वर्गातल्या देवांना ते घाबरतात म्हणून लोकांना वाटतंय बुवाची चौदारांचा अधिकार आहे, खूप मोठा अधिकार आहे, पालखी सोहळ्यात आपण चालतो, अनुभवतो। भजन करायचं असतं, नंतर लोक प्रेमाने काय 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 खाऊ घालतात, वरती म्हणतात महाराज घ्या, एका काय होणार? स्वर्गातल्या देवाने सांगा, तुम्हाला काला मिळणार नाही।
वरती गेले का अहो घरी राहिला असेल चुकून तर त्यांनी नका करू असं तळव्याला लावा आणि स्वर्गातल्या देवाला सांगा हो स्वर्गातल्या देवानो आवाज 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 स्वर्गातल्या देवानो अशी मी माझ्या वतीनं मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगला यतनम हरी ही नाम यज्ञाचं जे काही उपक्रम सुरू झाला श्री शंकर महाराज कवडे चॅरिटेबल ट्रस्ट त्र्यंबकेश्वर यांच्या वतीनं हा सप्ताह या ठिकाणी आम्ही आरंभाला सुरुवात केली आणि केल्यानंतर ग्रामस्थांचं अत्यंत योगदान ह्या सप्ताहाला लाभलं आणि ह्या सप्ताहाच्या माध्यमातून कीर्तन काकडा प्रवचन भजन आणि हे सर्व प्रबोधनाचं कार्य या ठिकाणी अव्यात आणि सातत्यानं चालू असतं असा हा खेळीमेळीचा असणारा हा नामयज्ञ आम्ही पार पडतो हा आणि ह्या नाम सप्ताहाला किंवा नामयज्ञाला आजचं हे 19वे वर्ष आहे या 19व्या वर्षामध्ये आजचे हे सांगतेचं कीर्तन झालेलं आहे अशीच म्हणजे भगवंताची कृपा या नामयज्ञाला असावी आणि असंच सहकार्य तुमचंही म्हणजे मीडियावाल्यांचं असावं आलं का लक्षात हा आता असा हा कार्यक्रम आहे आमचा आणि आता सांगता झालेली आहे कीर्तनाचाही कार्यक्रम झालेला आहे आता भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे तेव्हा सर्वांनी भोजन करून जावं तुम्ही भी भोजन बिजन अंकुश देव पाटील 500 अशोक देव पाटील 500 रोहित देव पाटील 500 भगवान अंबा पाटील रुपये 502 पूर्ण शांताराम पाटील 500 रुपये शांताराम लक्ष्मण पाटील 505 आणि 505 कातोड समाराम पाटील 500 गणपत रघुनाथ शिला 1001 जनार्दन घोषा पाटील 505 रणजित गजानन पाटील 500 मदन शांताराम पाटील 500 गजानन देव पाटील 300 तानाजी भास्कर पाटील 505 संतोष गंगाराम पाटील 2500 अनंत कृष्ण पाटील 300 जगन्नाथ वामन पाटील 1111 नामदेव पाटील 1001 परशुराम पांडुरंग पाटील 1001 पांडुरंग पाटील 1111 गुरुनाथ अंबो पाटील 1001 भीम कृष्ण पाटील 501 बालाराम एकनाथ पाटील 501 गणेश एकनाथ पाटील 501 एकनाथ गणपत पाटील 500 सुरेश शावलाराम पाटील 500 महेंद्र शंकर जाधव 500 रुपये बालाराम सुखदेव पाटील 511 रोहन तुकाराम पाटील 500 रुपये गुरुनाथ तुकाराम पाटील 500 रुपये मोतीराम रघुनाथ पाटील 1100